श्रावण शुद्ध दशमी सप्ताहाचा 6वा दिवस. या दिवशी भाकरी आणण्यासाठी वैजापूर तालुक्यातील गावे होती शहापूर शहर, फकीराबादवाडी, लाडगाव, गोयगाव, कापूसवाडगाव, पिंपळगाव, किरतपूर, भऊर, वांजरगाव, सावखेडगंगा, नांदुरढोक, बाभुळगाव, भालगाव, वीरगाव, म्हस्की, सिद्धपूरवाडी, जातेगाव, वाकला, लोणी, लासूर. तर श्रीरामपूर तालुक्यातील गावे आहेत निपाणी वाडगाव, खोकर, वांगी खुर्द आणि बुद्रुक, मातापूर, कुरणपूर, फत्याबाद, मांडवी, कडीत खुर्द आणि बुद्रुक, भेरडापूर, धनगरवाडी, मालुंजा खुर्द आणि बुद्रुक, पडेगाव, कहाणेगाव, लाडगाव, शिरसगाव, टाकळीभान. कोपरगाव तालुक्यातील गावे संजीवनी साखर कारखाना वसाहत, नाटेगाव, वारी, सडे, जेऊर कुंभारी, कोकमठाण, खडकी, टाकळी देवगाव, रुई कोऱ्हाळी, ब्राह्मणगाव, माहेगाव देवी, धारणगाव, चांदे कासार, घारी कासारे, कारवाडी, पाटोदा, खंदा, मळेवाडी, मंजूर, वडगाव, वक्तापूर. गंगापूर तालुक्यातील गावे शंकरपूर, कान्होबावाडी, गंगापूर, शिंदेवाडी, रांजणगाव, नरहरी, पोटूळ, सिद्धनाथ वाडगाव, कानडगाव, बगडी ममदापूर, रोटस्थळ, खडकवाघलगाव, वडजी, झोडेगाव, वरखेड, वाहेगाव, मांजरी, लासूर स्टेशन. राहाता तालुक्यातील गावं वाळकी, लोणी खुर्द बुद्रुक, केलवड, पिंपळवाडी, चव्हाणवस्ती, रस्तापूर, राहाता, निगोज, निमगाव, कातरवाडी, गोपाळपूर, पिंपळस, विघनवाडी, निंबेरे तांभुरे, गळणीम, वाकडी 1, 2, 3. राहुरी तालुका मानोरी, वरशिंदे, गुहा, ब्राह्मणगाव भांड, देसवंडी, देवळाली प्रवरा, मुसमडी, चिंचोली, केशव गोविंद बन, लाख, वांबोरी, वाघाचा आखाडा, शिल्लेगाव. येवला व नांदगाव तालुक्यातील गावे आडगाव चौथवा, देवदरी, खरवंडी बहिरोबावाडी, पांजरवाडी, नाटेगाव, अचलगाव, बोदगी, पिंपळगाव जलाल, येवला शहर, गणेशपूर सुखी, लबडे अंगणगाव. संगमनेर तालुक्यातील गावे निंभाळे, जोरवे, रहीमपूर, ओझर बुद्रुक, हुंगेवाडी, कणकापूर, कणोली, मनोल पिंपरणे, जाखुरी, देवगाव, खराडी, हिवरगाव, पावसा, रायते, वाघापूर, शिरापूर, निमगाव, टेंभी, झोळे, खांडगाव, वैदुवाडी, निमज, संगमनेर खुर्द, रायतेवाडी, कोल्हेवाडी, निळवंडे, वडगाव पान, माळेगाव हवेली, कोकणगाव, शिवापूर, कोंची, मांची, मेढवण. नेवासा तालुक्यातील गावे कुकाना, अंतरवाडी, वडुली, चिखलनवाडी, पाथरवाला, सुकडी खुर्द. श्रावण शुद्ध 11 म्हणजे एकादशीच्या दिवशी फराळासाठी मदत करणारे भाविक असतात. दानशूर व्यक्ती फराळाची जबाबदारी घेतात. श्रावण शुद्ध 12 म्हणजे सप्ताहाच्या समाप्तीचा दिवस. महाप्रसाद काला याची जबाबदारी सप्ताह कमिटी, गावकरी आणि पंचक्रोशी घेत असते. नेमून दिलेल्या गावातील गावकरी जेव्हा भाकरी घेऊन येतात तेव्हा स्वागत कक्षामध्ये त्या गावाचे नाव घेऊन चालकाचा व प्रमुखाचा सत्कार केला जातो. कुठल्या गावच्या भाकरीचा ट्रॅक्टर आला ते माईकवर पुकारले जाते. शाल, नारळ, गुलालाच्या साह्याने त्यांचा सत्कार होतो. असा सत्कार घेणाऱ्याचे भाग्य देवांचा देव इंद्र यालाही लाभले नाही. तोही ह्या सत्कार मूर्तींचा हेवा स्वर्गातून करत असतो. सत्कार घेणाऱ्यांचा ऊर अभिमानानेच नाही तर लीनतेनेही झुकून जातो. आमटी, चिवडा, पोहे सप्ताहाच्या ठिकाणी केले जाते. सप्ताहासाठी जी वर्गणी जमते त्यातून सप्ताहाचे यजमान गाव ते सामान विकत आणते.
आमटी करताना 20,000 लिटरचे 15 टँकर आमटीसाठी लागतात. जेवायला बसणारी माणसे 50 एकर परिसरात जेवतात, त्यामुळे त्या ठिकाणी आमटीचे टँकर, भाकरीचे ट्रॉली उभे करावे लागते. एवढ्या मोठ्या प्रमाणात करण्यात येणारी गरम आमटी टँकरमध्ये भरण्यासाठी पाण्याच्या मोटरीचा वापर केला जातो. आमटी तयार झाल्यावर ती एका मोठ्या स्वच्छ पिंपात टाकायची. पिंपाला मोटर जोडायची. मोटारीच्या साहाय्याने ती आमटी टँकरमध्ये भरली जाते व गरम आमटीचा टँकर जेवणासाठी बसलेल्या पंक्तींच्या समोर उभा राहतो. टँकरला पाईप लावला जातो. वाढपी नळ चालू करून बादली भरतात व बादली जेवणाऱ्यांच्या ताटापर्यंत पोहोचते. बुंदी मोठ्या प्रमाणात केली जाते. बुंदी गाळल्यावर ती स्टीलच्या पत्र्यावर टाकली जाते. पत्र्यांना खाली स्लॅबच्या प्लेटा ठेवल्या जातात. ती ट्रॉलीत भरून ती जेवायला बसणाऱ्यांच्या पंक्तीसमोर उभी केली जाते. उपासाचा साबुदाणा भिजवण्यासाठी प्लास्टिकच्या कापडाचा वापर केला जातो. शेंगदाण्याचा कूट करून साबुदाणा खिचडी तयार करताना ती ट्रॉलीमध्ये भरतात. जेवणांच्या पंक्तीजवळ उभी केली जाते. सप्ताहासाठी लागणाऱ्या सामानाची यादी. बुंदीचे सामान: श्रीफळ 1 नग, साखर 400 पोते, पीठ 200 पोते, हरभरा डाळी पीठ 200 पोते, केशरी रंग डबी 400 नग, तेल डबा 1200 डब्बे. भाजीपाला: लसूण 500 किलो, अद्रक 400 किलो, कांदे 500 किलो, हिरवी मिरची प्रतिदिवस 2 पोते, कढीपत्ता प्रतिदिवस 25 किलो, कोथिंबीर प्रतिदिवस 50 किलो, टोमॅटो प्रतिदिवस 50 किलो. शेव सामानासाठी लागणाऱ्या वस्तू: सम्राट बेसन पीठ 21 क्विंटल, गोड तेल 15 क्विंटलचे 100 डबे, ओवा 20 किलो, दळलेली मिरची 50 किलो, हिंग डबी 100 नग, केशर रंग डबी 60 नग, शहाजिरे 10 किलो. शेवटच्या दिवशी चिवड्याचे नियोजन केले जाते. त्यासाठी लागणारे साहित्य: भाजके पोहे प्रति नग 15 किलोचे 600 पोते, शेंगदाणे 10 क्विंटल, फिक्या डाळ्या 10 क्विंटल, दळलेली मिरची 500 किलो, रामबंधू चिवडा मसाला 500 किलो, दळलेली हळद 150 किलो, निंबू सत्व 10 किलो, पिठी साखर 10 क्विंटल, गोडतेल डबे 15 किलोचे 250 नग, बडीशेप फक्त 3 क्विंटल, जिरे 150 किलो, धणा पावडर 100 किलो आणि रॉकेलचे टँकर 2. साबुदाणा करण्यासाठी लागणारे सामुग्री: साबुदाणा 200 ते 250 क्विंटल, शेंगदाणे 80 क्विंटल, शेंगदाणा तेल 15 किलोचे 350 डबे, भगर 21 क्विंटल, लिंबूसत्व 10 किलो, दळलेली मिरची 50 किलो, हिरवी मिरची 5 क्विंटल, बटाटे 50 क्विंटल. आमटी, शिरा, भात याची यादी: मूग डाळ 125 क्विंटल, चरखा मसाला 1 क्विंटल, मीठ गोणी 75 नग, दळलेली हळद 1 क्विंटल, जिरे 50 किलो, शहाजिरे 5 किलो, प्रवीण मसाला 2 क्विंटल, खोबरा किस 2 क्विंटल, चिंच 1 क्विंटल, मोहरी 50 किलो, मिरे 5 किलो, जायपत्री 5 किलो, हिरवी विलायची 5 किलो, कस्तुरी मेथी 5 किलो, गहू 50 किलो, दळलेली मिरची 2 क्विंटल, गूळ 2 क्विंटल, हिंग 25 किलो, लवंग 5 किलो, रामपत्री 5 किलो, निमा 100 किलो, चहापत्ती 50 किलो, चणा डाळ 125 किलो, रंगडबी पिवळी 75 नग, तुपाचे डबे 15 किलोचे 150 नग, बडीशोप 5 किलो, पोहे 10 क्विंटल, गोडतेल डबा 15 किलोचे 100 नग, धणा पावडर 2 क्विंटल, आमसूल 1 क्विंटल, दालचिनी 5 किलो, तेजपान 5 किलो, अखंड धणे 20 किलो, बाजरी 2 क्विंटल, चहा मसाला
5 किलो, तांदूळ 50 किलो, रवा 50 क्विंटल.